नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। खरं तर आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस। ज्या गुरूंनी मला या समाजामध्ये जगत असताना कुठला विचार घेऊन जगला पाहिजे, कुणाचा आदर्श घेऊन जगला पाहिजे आणि कुणाच्या विचाराने येणाऱ्या काळामध्ये कुठल्या अडचणींना सामोरा जाण्यासाठी एक चांगल्या विचाराची ज्या गुरूंनी मला देवाण दिली, अशा सर्व माझ्या गुरूंना गुरुपौर्णिमेचा नमस्कार। आज गुरुपौर्णिमा निमित्त ज्या गुरूंनी मला योग्य दिशा दिली, ज्या गुरूंनी जीवनामध्ये कसं असावं हे मला शिकवलं, त्या सर्व गुरूंच्या चरणाजवळ मी नतमस्तक होतो। भरपूर दिवसांनी इच्छा होती की मागच्या महिन्यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विचारावरती एक छोटीशी व्हिडिओ बनवलं होतं आणि त्यानंतर आज गुरुपौर्णिमा निमित्त आपण एक चांगल्या विचारावरती कसं वागावं, ज्यांनी आपल्याला शिकवलं त्या गुरुसाठी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा साक्षात परब्रह्म श्री तस्मेश्वर श्री गुरुवे नमः। आणि आज गुरुपौर्णिमा निमित्त मी एक असा विषय तुमच्या समोर घेऊन येतोय। बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काहीतरी बोलावं आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलत असताना, आपलं म्हणणं मांडत असताना आपण नेमकं कुठल्या विषयाच्या आधारावरती स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलावं। कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्रालाच नव्हे तर इंग्रजांना कधीही कळले नाही की खरे स्वातंत्र्यवीर सावरकर कसे होते। आणि आज सावरकर हे खरं ज्या देशप्रेमी होते, ज्यांच्या मनामध्ये देशासाठी काहीतरी करावं, एक अशी भक्कम विचारधारणा ज्याच्यामध्ये सगळ्यापेक्षा वेगळं आपल्यामध्ये काय असू शकतो का, एक असं विचार ज्यांनी या देशालाच नव्हे या पूर्ण हिंदुस्थानाच्या बाहेर देखील असणाऱ्या देशासाठी काम करत असताना कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे, कुणाच्या आधारावरती काम केलं पाहिजे, देशासाठी एखादा चांगलं काम करत असताना कुणाच्या विचारावरती कुणाचा विचार घेऊन चालावा, ज्यांनी त्यांचे विचार प्रखर व्यक्त केले, ज्या देशासाठी कधीही न हरलेले, देशासाठी कधी न थकलेले असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलताना खरं तर मला मनामध्ये माझा एक उत्साह निर्माण होतो, ज्यांनी इंग्रजांना कधीही त्यांच्या हाती न लागलेले स्वातंत्र्यवीर सावरकर। खरं तर या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला भंगूर गावामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये। ज्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला 28 मे 1883 ला, आणि ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला आणि तेव्हापासून त्यांना कळायला लागलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशासाठी काहीतरी करण्याची एक नवीन संकल्पना, एक नवीन मूठ बांधली आणि 13व्या वर्षी आपल्या मित्रासोबत स्वातंत्र्याची खरं तर व्याख्या सांगू लागले आणि स्वातंत्र्य आपल्याला या देशातून इंग्रजांना मुक्त करायचं आहे, त्यासाठी काय करावं लागेल हे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 13व्या वर्षी सुरुवात केली। खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक असा व्यक्तिमत्व ज्यांनी इंग्रजांसमोर कधीही नतमस्तक झाले नाही, देशासाठी काहीतरी नवीन कार्य करावं आणि देशाला पुढे नेण्यासाठी या इंग्रजाच्या गुलामगिरीतून हा भारत मुक्त कसा व्हावा हा नेहमी विचार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर। खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे या भारताचे क्रांतिकारीचे जनक,
स्वातंत्र्य सेनानी, चिंतक, धर्मसुधारक, इतिहासकार, कवी, ओजस्वी आणि दूरदर्शी नेता. एक ऐसा नेता ज्यांनी या देशासाठी स्वातंत्र्य भेटावं, हा देश इंग्रजांपासून मुक्त व्हावं, जेणेकरून येणाऱ्या पिढी ज्या इंग्रजांनी या देशामध्ये, या भारतामध्ये जे अत्याचार केलं, त्या अत्याचाराला सगळ्यात पहिला जर कोणी फाळणी फोडत असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर. एक स्वातंत्र्यवीर सावरकर एक धगधगता व्यक्ती, जे नेहमी देशाला एक आदर्श घेऊन द्यावा, त्यांच्या विचाराने हा देश वाढावा आणि हा देश इंग्रजांपासून मुक्त होण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनेक यातना भोगली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वडील खऱ्या अर्थानं त्यांना जेलमध्ये मृत्यू आली. त्यांचा भावांना देखील अटक इंग्रजांनी केली. एवढंच नव्हे तर त्यांच्या लहान बंधूला देखील अटक केली. एक असा एक देशभक्ती, एक असा एक देशासाठी कार्य करणारा एक देश व्यक्तिमत्व, ज्यांनी अखिल लोकांनी त्यांच्यावर अत्याचार केला. खरं तर स्वातंत्र्यवीर सावर म्हणजे उपयुक्तिवाद, तर्कवाद, प्रत्यक्षवाद, मानवतावाद आणि सार्वभौमिकता असलेले व्यवहारवाद, यथार्थवाद हे स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्यावेळेस काळ्या पाण्याची सजा झाली, ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदा काळ्या पाण्याची सजा झाली, त्यावेळेस त्यांना 25 वर्ष काळ्या पाण्याची सजा झाली. त्यानंतर परत स्वातंत्र्यवीर सावरकरांना दुसरी काळ्या पाण्याची सजा झाली. म्हणजेच टोटल जे वर्ष होतं ते 50 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची सजा झाली. नुसतं काळ्या पाण्याची सजा म्हणजे जेलमध्ये जाणे हे बसणे होते मित्रांनो. काळ्या पाण्याची सजा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना कारागृहात बैलासारखं त्यांना खऱ्या अर्थानं बैल खुंपणे, हंटर मारणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना चांगलं जेवण देखील न देणे. अशा वेळेमध्ये देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांसमोर न झुकता, इंग्रजांसमोर कधीही माफीनामा न मागता देशासाठी स्वतंत्र निरंतर लढ्यासाठी नेहमी सज्ज असायचे. कधी काळी स्वातंत्र्यवीर सावरकर जेवण करत असताना चांगला अन्न देखील भेटायचा नव्हता. ज्या लोकांनी या देशाला स्वातंत्र्य दिले, ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य या देशाच्या हितासाठी त्यांनी अर्पण केले आणि खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि त्याच भारतातलं आज आम्ही स्वतंत्र नागरिक, आम्ही आज कुठल्या आधारे आणि कुठल्या विचारावर आपण जीवन जगतो हेही तितकंच बघणे खरं सत्य आहे. आज आपण जीवन जगत असताना कोणाच्या विचारावरती जीवन जगतोय हेही सत्य मानणे गरजेचं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यावेळेस पहिल्यांदा इंग्रजांच्या विरुद्ध लढा उठवला, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन या देशाच्या रक्षणासाठी बाहेर पडले. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन हजारो लोकांनी मोठे झाले आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या लोकांनी आज आपण कुणाचे विचार घेऊन जगायचे आहेत हे देखील आपल्या लक्षात घेऊन आलं पाहिजे. ज्या इतिहासकारांनी मोठे झाले, ज्या लोकांनी मोठे झाले, ज्या लोकांनी या देशाला, या जगाला एक दिशा दिली, त्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन या समाजासमोर आले. आणि खऱ्या अर्थानं आज जर सांगायचं म्हणलं की आम्ही जर युवा पिढी या समाजामध्ये वावरत असताना, या समाजामध्ये वागत असताना, मग येणाऱ्या काळामध्ये आपण कुणाचे विचार घेऊन या जगामध्ये चालणार याची देखील आपल्याला कल्पना असली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे ज्या वेळेस त्यांना काळ्या पाण्याची अंदमान निकोबार मध्ये सजा झाली, ही अत्यंत भयावह सजा आहे. आपण विचारही करू शकत नाही. काळ्या पाण्याची सजा म्हणजे इंग्रजांचा मलमूत्र, काळ्या पाण्याची सजा म्हणजे इंग्रजांच्या टॉयलेट मधलं पाणी, काळ्या पाण्याची सजा म्हणजे इंग्रजांनी वॉशरूम मध्ये वापरलेलं पाणी, काळ्या पाण्याची सजा म्हणजे इंग्रजांचे लोकांनी कपडे धुलेले ते पाणी. ते पाण्यानं
अनेक आपल्या देशातील कारागृहामध्ये असलेले अनेक लोक त्याच पाण्याने आंघोळ करायचे आणि याला देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कडकडून विरोध देखील केला होता. आपण विचार देखील करत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या खोलीमध्ये राहायचे ते 10 फुटाचा खोली, तिथंच त्यांचं मलमूत्र व्हायचा, तिथं ते जेवायचे, तिथंच खायचे, तिथंच राहायचे. फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांना नुसतं कळायचा की सूर्य उगवला, पण सूर्य कधी मावळतो हे त्यांना काळ्या पाण्यात सजामध्ये त्यांना कधीच. त्यांनी देखील विदेशी वस्तूवर बहिष्कार घालण्यासाठी इंग्रजांच्या ट्रक पुढे बलिदान देणारे. हा जगाला, आज आपल्या या देशाला स्वातंत्र्य मिळाले बंधूंनो, हा एका व्यक्ती, एका माणसामुळे स्वातंत्र्य नाही मिळालं. यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी या देशासाठी प्राण दिले. ज्यांना फाशी झाली, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे देखील हिंसाच्या मार्गावर चालले, कारण त्यांना माहिती होतं हिंसाच्या विचारावरती आपण चाललो तर या तर जन्मामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि त्यावेळेस एक विचार करून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी एक नवीन संकल्पना निर्माण केली. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तेज, स्वातंत्र्यवीर सावर म्हणजे त्याग, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तप, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तर्क, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तारुण्य, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तलवार, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तिलमिलाट, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे सागरा प्राण तळमळला, स्वातंत्र्यवीर सावर म्हणजे तिखट, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तिखापण. ज्यांनी जहाजामध्ये इंग्रजांनी कैदून ठेवले असताना देखील त्या जहाजामधून टॉयलेटच्या बाथरूममधून काच फोडून त्या फ्रान्सच्या समुद्रातून देखील बाहेर येणारे म्हणजे हे स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमध्ये असताना, जेलेमध्ये देखील असताना, ज्या ठिकाणी त्यांना मूल मूत्र ह्या सगळ्या यात्रा भोगत असताना देशाविषयी अनेक प्रकट विचार त्यांच्या माध्यमातून मानायचे. आणि हे इंग्रजांना चुकून कळलं की स्वातंत्र्यवीर सावरकर यांना बाहेर काढलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे इंग्रजांना हद्दपार करणं. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एक स्वातंत्र्यवीर सावरकर अगर बाहर निकला, अगर उसका समझो 100 स्वातंत्र्यवीर सावरकर हो गए तो हमारा कुछ खैर नहीं. म्हणून इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनेक बंदी घातले. त्या बंदींना न जुमानता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोळशाच्या माध्यमातून त्याच कारागृहामध्ये, त्याच खोलीमध्ये 6000 कविता लिहिल्या, 6000 कविता पुसल्या. एवढंच नव्हे, ज्या कविता लिहिल्या गेल्या, त्या कविता पुसल्या गेल्या, त्या कविता स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमान निकोबारच्या बाहेर येऊन देखील त्यांना सुटका झाल्यानंतर तेच कविताचा एक संग्रह त्यांनी तयार केला होता. आणि ज्यांच्या विचारामुळे आज आपण जगतोय, एक असे विचार ज्यांनी या देशाला, या जगासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि या देशातून खऱ्या अर्थानं अस्पृश्यता नष्ट करणारे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. नाशिकमध्ये पवित्र पावन मंदिर देखील बांधणारे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. या देशामध्ये अस्पृश्यता दूर झाला पाहिजे, आपला हिंदू समाज एकत्र आला पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू महासभा देखील पक्ष स्थापन केली. हे एखाद्या कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार नाही, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशातला प्रत्येक समाजातला प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे याचा उदाहरण. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू महासभा पक्षाची स्थापना केली. आणि ज्यांनी या देशासाठी अनेक यातना भोगल्या, अनेक कष्ट केले, आणि खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्यवीर सावरकर आपण प्रत्यक्षात वाचलं पाहिजे, सावरकरांना अनुभवलं पाहिजे. या जगात जगत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, भगतसिंग या ज्या अनेक महापुरुषांनी या देशाला एक दिशा देण्याचा काम केला, त्या सर्वांना आपण खरंच वंदन केलं पाहिजे. सावरकर माने भविष्य, सावरकर माने मैं,
सावरकर माने तुम, सावरकर माने आदर्श, सावरकर माने कड़ी धूप में तपता हुआ पैदों का आसरा, सावरकर माने इश्क, सावरकर माने तूफान, सावरकर माने जलती चिंगारी, सावरकर माने एहसास, सावरकर माने कुछ कर गुजरने का चाहत, सावरकर माने भरोसा, सावरकर माने कविता, सावरकर माने सपना, और सावरकर माने इस देश को आज़ादी में एक नया, या देशाच्या इतिहासासाठी एक नवीन संकल्पना घेऊन या देशामध्ये इंग्रजांपासून कसं लढलं पाहिजे याचा उदाहरण म्हणजे सावरकर. म्हणून सावरकर वरती शेवटी जाताना एकच म्हणतो की सावरकर यांना ओळखणं म्हणजे सोपं नव्हे. सावरकर यांनी इंग्रजांविषयी लढताना देखील सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देखील गीतावरती प्रेम होता. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की गर्व से कहो हम हिंदू है. या भारतातला, या देशातला प्रत्येक माणूस हा हिंदू समाजाचा आहे. यामध्ये जाती स्पर्शता कुठंच असू नये, कारण आपण सगळे हिंदू आहोत. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देव, देश आणि धर्म या हिंदू लोकांवरती अपार प्रेम करणारे आणि या देशाला एक नवीन संकल्पना, एक नवीन विचार आणि येणाऱ्या पिढींना एक नवीन दिशा देण्याचा काम म्हणजे जर कोणी केलं असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. या देशामध्ये अनेक मोठे मोठे नेते होऊन गेले, अनेक लोकांनी हिंसाचार केला, अनेक लोकांनी अनेक देशासाठी लढले, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा काळ्या पाण्याची सजा भोगणारा एकही त्यांच्या नंतर या देशामध्ये देशभक्त हा कधीही झालेला नाही. म्हणून त्यांच्यावरती एक छोटीशी कविता आहे मित्रांनो. केवल कंठ नहीं उसका जो कष्टों संग से अंग तिल हुआ था, भारत की भूमि पर वो वीर सावरकर पैदा हुआ था. कले में उसकी ऐसी धार थी, करती शिक्षण प्रहार थी, उसके गौरव को भी भयंकर घातक मार थी. जब भारत में मची त्राही त्राही थी, उसने फेंका था ऐसी शाही कि सकल भारत हुआ खड़ा मर मिटने लड़ने की. को कोशिश शीर गिरो छुड़ीभान करने की, काल के सम्मुख होकर खड़ा जो कदापि भयभीत नहीं हुआ, वो भारत माँ का ऐसा सबूत हुआ जो इंग्रजों के सामने कभी डरा नहीं था. अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आणि त्यांचा विचार हा प्रत्येकाने आपल्या कमीत कमी आपल्या जीवनामध्ये तरी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार घेऊन चालला पाहिजे. त्यांचे दुःख, त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या पद्धतीने संघर्ष केला, मला वाटतं आपल्या तर अनेक पिढींना हा संघर्ष कधी पाहता येणार नाही, कारण आपण हे भाग्यवान आहोत, कारण आपला जन्म हा स्वतंत्र भारतामध्ये झाला आणि आपण स्वतंत्र भारतातले स्वतंत्र नागरिक असताना देखील कोणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जर अपमान करत असेल, कोणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना नाव ठेवत असेल, कोणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना कुठल्याही पद्धतीनं कसल्याही पद्धतीनं जर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जर वाईट विचार करत असतील, त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय होते यांना त्यांना संदर्भ सहित स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. म्हणून बंधूंनो, स्वातंत्र्यवीर सावरकर माझ्या आयुष्यातला सगळ्यात जास्त प्रेरणादायी ठरणारे जर कोण असेल तर एक स्वातंत्र्यवीर सावरकर, दुसरं म्हणजे स्वामी विवेकानंद आणि तिसरं म्हणजे भगतसिंग. आणि या सर्वांच्या विचाराने आपण येणाऱ्या काळामध्ये या देशासाठी काहीतरी वेगळं करू शकतो का, देव, देश आणि धर्मासाठी आपण एक नवीन संकल्पना मांडू शकतो का, अशा अनेक विचाराने आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बोलण्याबद्दल आज मनामध्ये आशा होती की स्वातंत्र्यवीर सावरकर बद्दल बोलू शकतो का नाही, पण स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं व्यक्तिमत्व, त्यांच्या नावाबद्दल बोलताना आणि मनामध्ये एक उत्स्फूर्तता येते, एक तेज येतो, एक निर्माण येतो. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे त्याग, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे संघर्ष, आणि स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे आदर्श, आणि स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे हजारो युवकांमध्ये त्यांचं रक्त देखील थंड बर्फासारखा असतो. त्या थंड एकदम रक्ताला एक सळसळीत रक्त करून देणारे आणि अनेक विचारिक दृष्ट्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशाला एक नवीन संकल्पना दिली
आणि त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना मी विनम्र अभिवादन करतो आणि माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.